राहुल गांधी यांनी वर्ध्यामध्ये सभा घेत भाजपा आणि मोदींवर घणाघाती टीका केली। या सभेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह वाढलाय। 1 एप्रिलला मोदींची सभा ज्या स्वावलंबी मैदानावर झाली त्याच मैदानावर राहुल गांधींची ही सभा पार पडली। सभेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। राहुल गांधी यांची सभा झालेली आहे स्वावलंबी मैदान, जिथे 1 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांची सुद्धा सभा झाली होती। इथे काँग्रेसच्या काही कार्यकर्ते आहे। काय प्रतिक्रिया आजच्या सभेनंतर आपली? खूप छान वाटलं, चांगलं भाषण दिलं त्यांनी आणि लोकांना सुद्धा म्हणजे त्यांच्या भाषणाचा काहीतरी प्रभाव पडेल असं वाटते मला तरी। बहुत अच्छा किए और हमारे बहुत कुछ समझ में आया है। यहाँ का उनका स्वभाव सब कुछ हमको अच्छा लगा और ऐसा लगता है कि आगे बहुत अच्छा काम करने वाले हैं और अच्छे चुनाव से मतलब अच्छे वोटों से जीतने वाले हैं वो। इथे जी 72,000ची जी योजनेबाबत राहुल गांधींनी सांगितलं त्यावर आपली प्रतिक्रिया काय? मला वाटते की सगळेच लोक आश्वासनं देतात आणि पूर्ण काही करत नाही, पण ते निहाल योजना आहे की नाही, तर असं वाटलं की खरोखरच स्त्रियांना शक्तिशाली बनवून हे त्यांचं वाटलं थोडंसं मनाला। आपल्याला काय सांगायचं आहे? मला असं वाटतंय लोकांचा प्रतिसाद पाहून, इथल्या लोकांची गर्दी पाहून खरंच चारुलताताई निवडून येतील। आपण पाहू शकतो इथे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 एप्रिलला जी सभा झाली होती त्याच मैदानावर ही सभा होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेस पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती आणि आज सायंकाळला निसर्गाची कृपा सुद्धा राहिली, त्यावेळेस राहुल गांधी यांची सभा झाली। दोन्ही सभांमधले चित्र आपण पाहू शकतो आणि त्याच्यावरून ठरवू शकतो। एकूणच या सभेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र जोश भरलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अमर काणे, वर्धा।